यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. हे आता नमस्कार दादा, तुमचं नाव कसं? संतोष दीपक धोडमन. गाव कुठलं? गाव उसगाव. हां, उसगाव. ओके. या तुम्ही आता व्यवसाय करताय, म्हणजे छानपैकी व्यवसाय करताय तुम्ही. ना नेमका आकर्षक पद्धतीने जे आहे ते तुम्ही करता. स्वच्छतेची ही काळजी घेतली आहे ते बऱ्यापैकी. तुम्ही हा किती वर्ष व्यवसाय करताय? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. 20 वर्ष. ओके. आता ह्या तुमच्याकडे कुठले कुठले फ्रुट्स आहेत? पायनॅपल आहे, पपई आहे, कलिंगड आहे, टरबूज सुद्धा असतो, पण टरबूज आज संपलेला आहे. कस्टमरची आवक वाढल्यामुळे टरबूज संपलेला आहे. ओके. आता दर काय तुमचे? 20 रुपये ग्लास. 20 रुपये ग्लास. पाहू शकता तुम्ही. ते स्वच्छतेचं इथे फार लक्ष दिलं जातं आहे स्वच्छतेकडे. आता आपण पपई कापताना बघतोय त्यांना. एकदम म्हणजे आकर्षक वाटतं हे. इतर ठिकाणी आपण पाहतो आणि एक चांगला व्यवसाय आहे हा. तर तुमचं दादा शिक्षण किती झालं आहे? शिक्षण 10वी झालं आहे. मग तुम्ही नोकरी किंवा असं मागे असं नोकरीच्या मागे नाही लागलं? पूर्वजांनी हाच व्यवसाय, म्हणजे वडील वगैरे हेच करायचे? हेच करायचं. म्हणजे पूर्वांपर हाच व्यवसाय करायचा. व्यवसाय हा. तुम्ही एकटेच की आणि कोण भाऊ वगैरे तुमचे? भाऊ आहे, भावाचं आपलं भाजीचा व्यवसाय आहे. हां. एकूण साधारण किती तुमचे, म्हणजे गाडे किती आहेत तुमचे? गाडी 2 आहे. 2 आहेत. आणि दुसरा गाडा कुठे आहे? फ्रूटचा आहे. हो काय. सेम दररोज हेच फ्रूट असतात की हंगामी फ्रूट्स असतात? हंगामी फ्रूट असतो. आंब्याच्या सीझनला आंबा. आंबा पण असतं? आंबा पण असतो. तर आंब्याचा ज्यूस असतो की काय असतं? आंब्याचा ज्यूस सुद्धा असतो. पण आंब्याचे बॉक्सेस सुद्धा असतात. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? म्हणजे अगदी उत्तम. अतिउत्तम आहे. म्हणजे हे आरोग्यदायी आहे, यातून काही साईड इफेक्ट नाही, चांगलं आहे हे. आणि एक प्रकारे हेल्थ कॉन्शियस जे आहेत त्यांना जे आवडतं. साधारण बिझनेस किती होतो दिवसाचा? 3-4 हजार रुपये होतो. 3-4 हजार रुपये. म्हणजे तुम्ही आता मग तुम्हाला या कामामध्ये अजून मदत कोण करतं का तुम्ही एकटेच सगळं बघता? पाहू शकता तुम्ही. आपण यांना पाहू शकता, त्या दादांना नोकरीच्या मागे न लागता हा छानपैकी व्यवसाय आहे तो सहजपणे करता येतो असं वाटतं. मात्र यामागे कष्ट आहेत. सकाळी साधारण किती दिनक्रम तुमचा कसा असतो? रात्री 8. नाही, दिनक्रम कसा असतो? फळं घ्यावी लागत असतील तुम्हाला? काय म्हणला? फळं म्हटलं घ्यावी लागत असतील? हो हो. सकाळी 6ला मार्केटला जावं लागतं. 6ला जावं लागतं. आणि तिथून मग परत जेवढा चांगला ती उडकून घ्यावं लागतं. आता तुमचा तर गाडा हा महाद्वार रोडला आहे ना? महाद्वार रोडला आहे. तुम्ही पाहू शकता. इथे कधी आलात तर या दादांकडे या आणि छानपैकी जी फळं आहेत त्यांचा आस्वाद घ्या. हे बघा, इथे स्वच्छतेचे फार म्हणजे लक्ष दिलं जातं. हँडग्लोव्ज घालून बऱ्यापैकी म्हणजे खाणाऱ्यालाही समाधान वाटतं, सुरक्षित वाटतं की आपण बाबा काहीतरी चांगलं खातो आहे. इथे काचेच्या पेटीमध्ये पण आता तुम्ही पाहू शकता इथं ठेवलं आहे. उघड्यावर असं आहे, मात्र ते काळजी घेतलेली आहे स्वच्छतेबाबत. असाच प्रत्येक युवकाने विचार करावा आणि एक व्यवसायाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या प्रयत्न कराव्यात. एक संदेश काय द्याल तुम्ही आजच्या युवकांना? असे सांगेन की हे खावावे. फ्रूट्स खाल्ले पाहिजेत. फ्रूट्स खाल्ले पाहिजेत. आरोग्यदायक आहेत. पण आपल्याकडे असे जे फ्रूट्स आहेत, पपई आहे, पायनॅपल आहे, कलिंगड आहे, खाल्ली पाहिजे. तिथे ग्राहक पण आहेत. हे जे थांबले आहेत ग्राहक, पाहू शकतो तुम्ही. ग्राहकही आहेत. आपण हे महाद्वार रोड जो आहे तिथे महाद्वार रोडवर आपण पाहू शकता. इकडे हा महाद्वार रोड आहे. धन्यवाद, तुम्ही छान माहिती दिली. त्यामध्ये आणि वेगळा आणि मसाला वगैरे आहे की आहे का? चाट मसाला आहे. हां, चाट मसाला आहे. चाट मसाला. आणि कुठला? चाट मसाला आणि आपलं रेग्युलर मीठ.
होऊ शकता हा व्यवसाय म्हणजे अगदी म्हणजे आकर्षित करतो प्रत्येक ग्राहकाला. ग्राहकही चवीने खातात. 20 मिक्स कसं आणि हे कसं? मिक्स 30 मिक्स क्लास असेल तर 30 रुपये. आता असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. 20